तुमचा उद्धार शिक्षणच करू शकते, दुसरं कोण नाही. बाबासाहेबांनी पण तेच सांगितलं, प्रज्ञा, शील, करुणा. प्रज्ञा म्हणजे नॉलेज, शील म्हणजे नीती, इथिक्स, आणि करुणा म्हणजे दया, ममता, जी सर्वसामान्य माणसासाठी तुमच्याकडे पाहिजे. त्याचं काम करत असताना तुम्हाला ती वाटली पाहिजे. नाही तर काय प्रज्ञा कामाची तुमची. शील आहे पण कोणाच्या कामालाच आहे ना तू. शीलवान माणूस आहे पण करुणा नाहीये. करुणा आहे पण शील नाहीये. होते का? म्हणजेच हेच आहे बघा, मती नीतीन गती, हेच आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे की माझे गुरु कोण आहेत? महात्मा फुले म्हणायचे. पण ते काय झालं, नंतर काळाच्या टप्प्यात आपण आयडियोलॉजी सोडून देतो, जाती शोधत बसते लोकांचे. विचार सोडून दिले ना आपण, त्यांचे काय विचार होते ते नाही, ते राहिले बाजूला. त्याच्यावर काय विचार केला का आपण, काय बाबा आपल्याला काय मिळेल त्यातनं, आपल्याला मार्क मिळेल महात्मा फुलेंवर, एक मार्क मिळायला पाहिजे म्हणून चाललाय ना हा सगळा कार्यक्रम. तर ह्या कार्यक्रमाबरोबर एखादी गोष्ट जर आपल्या डोक्यात गेली, आपल्या आयुष्यात काय आलं, हे पुस्तक वाचताना ह्या मी पहिल्या दिवशी पण सांगितलं, ह्यातला एखादा जरी गुण घेता आला का नाही ह्या माणसांच्यातला कोणता पण एक, हे लेक्चर तसं तुमच्या आयुष्यातलं उशिरा चाललंय, हे खूप लवकर व्हायला पाहिजे होतं, 10वी 12वी शाळेत बिळेत असताना. पण ठीक आहे, आता जेव्हा चाललंय तेव्हा तर घ्या त्यातला एखादा गुण, आणि त्यामुळे तुमचंच आयुष्य बदलणार आहे.